खुलताबाद येथील जो जर्जरी जरबक्ष जे उरूस आहे, या उरसाच्या पार्श्वभूमीवर बघितले गेलं तर 2 दिवसापूर्वी एक आढावा बैठक देखील घेण्यात आलेली होती आणि ज्या आढावा बैठकीचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे खुलताबाद तालुक्याचे तहसीलदार गुट्टे सर यांनी स्वतः ती आढावा बैठक घेतलेली आहे आणि या आढावा बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय या उरसानिमित्त घेण्यात आलेले आहे ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर नमस्कार. उरसानिमित्त बघितलं गेलं तर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले. पहिला प्रश्न असा आहे सर, या उरसाचं नेमकं महत्त्व काय? या भूमीनं बऱ्याच संतांना इथं आकर्षित केलेलं आहे. तसेच ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशी ही भूमी आहे. साधारणतः 1400 शतकाच्या सुरुवातीला इथे सुफी परंपरेतील महान असे संत असणारे, चिश्ती परंपरेतील संत असणारे जर्जरी जरबक्ष हे इथे त्यांच्या 700 शिष्यासहित इथं आले आणि इथं आल्यानंतर त्यांना इथलं हवामान, इथलं वातावरण भावलं असल्यामुळे त्यांनी इथे एक नाव दिलं की खुलदाये रोजा म्हणून, की स्वर्गातील बाग, आणि त्यावरूनच नाव खुलताबाद पडलेलं आहे. तर अशा या ठिकाणी ते स्थायिक झाले आणि तिथून ती परंपरा सुरू झालेली आहे. आणि योगायोगाने अशा या महान परंपरेतील सुफी संत असणाऱ्या जर्जरी बक्ष यांचा उरूस येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मध्यवर्ती भागामध्ये साजरा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पूर्वतयारी केलेली आहे. यामध्ये बघितले गेलं सर तर उरसा दरम्यान जी वाढणारी गर्दी असते आणि वाढणाऱ्या गर्दीचं जे प्रशासनाने कशा प्रकारे जी रूपरेषा असेल किंवा कशा प्रकारे आयोजन नियोजन गर्दीसाठी केलेले आहे? साधारणतः मागच्या वेळेस 10 लाख आसपास समुदाय या ठिकाणी दर्ग्यामध्ये बाबाच्या दर्शनासाठी आलेला होता आणि यावेळेस देखील तितकाच समुदाय, त्याच्यापेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आता आपण काही वेगळे निर्णय घेतले. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 निर्णय. एक, उरूस साजरा होत असताना उरुसाची जवळपास जी जागा आहे, मोठी जागा आहे, जे ग्राउंड अवेलेबल आहे, त्या मैदानावर नेमकं कशा पद्धतीनं यात्रेमधील ज्या ज्या येणाऱ्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ खाऊ गल्ली असेल, कटलरी असेल किंवा इतर महिलांसाठी एक वेगळी गल्ली असेल किंवा आकाश पाळणा ज्याला आपण म्हणतो लहान मुलांसाठी, ह्यांचं एक निश्चित ठिकाण करून आपण त्यांना देणार आहोत. त्यासाठी आपण एक आर्किटेक्टची नियुक्तीची निविदा काढलेली आहे. आर्किटेक्ट आम्हाला त्या उपलब्ध मैदानावर कोण्या ठिकाणी काय अवेलेबल करायचं आणि कोण्या ठिकाणी काय परवानगी द्यायची, ही एक आम्हाला प्रथमदर्शनी ब्लूप्रिंट सादर करणार. त्यानंतर मग आम्ही त्याची निविदा काढून एखाद्या व्हेंडरमार्फत किंवा कंत्राटदाराकडून तिथली सगळी बांधणी आम्ही उरुसाच्या एक 15 दिवस पूर्वच करून घेणार आहोत. यामध्ये बघितलं गेलं तर वाढती गर्दी आपल्याला उरसात बघायला मिळते आणि यामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच पार्किंग व्यवस्थेसाठी आपण कोणती ठोस पावलं प्रशासनाने उचलली आहे? मागच्या वेळेस काही अडचणी झाल्या असल्यामुळे बऱ्याच जणांची अशी भावना होती, तसे पत्रव्यवहार पण झाले, तसे तोंडी मागणी पण इथल्या खुलताबादमधील नागरिकांनी केलेली होती. तर यावेळेस आम्ही तशी दक्षता घेऊ. मुळात त्याचाच विषय आहे की जोपर्यंत आपण प्रॉपर प्लॅन करत नाही तिथल्या मैदानावर, की भाविकांना जाण्यासाठी जी योग्य रांग आहे ती रांग सोडून देऊन किंवा तो रस्ता रुंदी त्याची किती ठेवायची, परत बाजूला काही कबरी आहेत त्या ठिकाणी पण काही लोक बसतात, तिथला त्यांचा अवहेलना होते, तसे काही प्रकार होऊ न देणे. तसेच इतर काही लहान लेकराच्या खेळण्यामध्ये किंवा इतर कुठलाही अपघात होऊ नये. तसेच काही झालं तर त्या ठिकाणी अग्निशमन दल, परत ॲम्ब्युलन्ससाठी खास राखीव जागा ठेवता यावी. ही सर्व पूर्वतयारीची आमच्या दर्गा कमिटी आणि परत आमचे मुख्याधिकारी शिवसाहेब यांच्या सोबत आमची सगळं डिस्कशन सखोल झालेलं आहे. आणि त्यातून 2 पर्याय निघाले की आपण अगोदर आर्किटेक्ट नेमू आणि नंतर मी त्यांना पुन्हा सूचना दिल्या की आर्किटेक्टचा प्लॅन आल्यानंतर आपण मंजूर करायचा आणि परत मग आपण कंत्राटदारांना निविदा काढू. जे कंत्राटदार येतील मग त्या पद्धतीने आपण तशी आखणी करून घेऊ, जेणेकरून जी श्रद्धाळू आहेत, जिथं येणारे आहेत, त्यांची गैरसोय होणार नाही. आता बाहेरून येणारे जे भाविक आहे
त्या भाविकांसाठी सोयीसुविधा म्हणजे पाणी व्यवस्था असेल, आरोग्य सुविधा असेल, यामध्ये व्यवस्था पुरेशी आहे का? प्रशासकीय व्यवस्था पुरेशी केलेली आहे? हां, आता मुळातच ऑगस्ट महिन्यातला उरूसची पूर्वतयारी आपण आजपासून करतोय. म्हणजे आम्हाला तेवढं गांभीर्य त्याचं आहे. कारण 10 लाख समुदाय आहे, त्यांना आम्ही कुठे कमी पडणार नाही याची आम्ही खात्री करतोय. आणि मुळात त्याच्यासाठीच जी अव्यवस्था होती, की प्रत्येक दुकानं यायची आणि कुठेही बसायचे. त्याच्याऐवजी एक नियंत्रित पद्धत आपण सुरू करणार आहोत. एक प्रॉपर प्लॅन आर्किटेक्टकडून तयार करून घेतल्यानंतर त्या मैदानावर ज्या ठिकाणी खाऊ गल्ली बसवणे आवश्यक आहे, तेवढ्या जागेत ती बसली पाहिजे. ज्या ठिकाणी आकाशी पाळणा असणं आवश्यक आहे, तिथं त्याची योग्य ती सुरक्षिततेची दक्षता घेऊन ती बसली पाहिजे. कुठलाही धोका किंवा कुठलाही अपघात तिथं होऊ नये आणि भाविकांना किंवा येणाऱ्या श्रद्धाळूंना कुठलीही गैरसोय होऊ नये. त्यांना पाण्याची व्यवस्था असेल, त्यांना इतर कुठली व्यवस्था असेल, त्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट करू. एक शेवटचा प्रश्न, जे अग्निशामक दल असतील किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही परिस्थिती हाताळण्यासाठी कोणती यंत्रणा आपण सज्ज ठेवली आहे का? आता सद्यस्थितीत आमचं फक्त ध्येय एकच आहे, की प्रॉपर प्लॅन करून तिथं काय व्यवस्था करायची ते करणार. ज्यावेळेस उरुसाच्या अगोदर 1 महिना माननीय आमदार महोदय व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली परत बैठका होतील आणि प्रॉपर त्या यंत्रणेला त्या सूचना देतील. आरोग्य विभागाचं काम करेल. त्यानंतर MSCBचं काम करेल. PWD त्यांच्या अंतर्गत जे काही विषय असतील ते काम करतील आणि एक अध्यक्ष या नात्याने मला सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून नियंत्रण ठेवून उरूस अतिशय चांगल्या प्रकारे जावा आणि भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही एवढी मी दक्षता घेईन. नक्कीच हे होते खुलताबाद तालुक्याचे तहसीलदार गुप्ते सर यांनी आत्ताच जे सांगितलेलं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.